दिवाळीमध्ये चर्चा आहे फराळाची। राजकारणी मंडळी देखील फराळाकडे राजकीय दृष्टीनेच पाहतात। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरे यांचा वापर हा विरोधक कढीपत्त्यासारखा करतील असं भाकीतच केलं। राज ठाकरे यांना कढीपत्त्याची उपमा देणाऱ्या नीलम गोऱ्हेंवर मनसेकडून आता टीका करण्यात आलेली आहे। पाहूयात। मला असं वाटतं की कढीपत्त्यामुळे चव येते, त्यामुळे चिवड्यामध्ये बघा कढीपत्ता आहे, पण तो कढीपत्ता कुठपर्यंत असतो त्याची चव येईपर्यंत, त्याच्यानंतर कढीपत्त्याला काढून टाकलं जातं आणि त्याच्यामुळे मराठी माणसाला ही युती किंवा एकत्र येणं आवडेल, परंतु राजकारणाची चव खऱ्या अर्थाने येणार तर ती म्हणजे भाजप शिवसेना महायुतीमुळेच येणार, याच्यात काही शंका नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत महाराष्ट्रातल्या जनतेला जशी उत्सुकता आहे तशीच या युतीकडे सत्ताधाऱ्यांचंही बारीक लक्ष आहे। दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाकडे सत्ताधारी पक्ष वेगवेगळ्या नजरेने पाहताना दिसतायत। झी 24 तासच्या दिवाळी विशेष राजकीय फटाके या कार्यक्रमात विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हेंनी राज ठाकरेंचा वापर विरोधक कढीपत्त्यासारखा करतील असं भाकीत केलंय। विरोधक राज ठाकरेंकडून आपला उद्देश साध्य करून घेतील आणि त्यानंतर त्यांना बाजूला करतील असं देखील नीलम गोऱ्हेंनी म्हटलंय। कढीपत्त्यामुळे चव येते, त्यामुळे चिवड्यामध्ये बघा कढीपत्ता आहे, पण तो कढीपत्ता कुठपर्यंत असतो त्याची चव येईपर्यंत, त्याच्यानंतर कढीपत्त्याला काढून टाकलं जातं आणि त्याच्यामुळे मराठी माणसाला ही युती किंवा एकत्र येणं आवडेल, परंतु राजकारणाची चव खऱ्या अर्थाने येणार तर ती म्हणजे भाजप शिवसेना महायुतीमुळेच येणार, याच्यात काही शंका नाही। कढीपत्ता जो तुम्ही बाजूला काढून ठेवला आहे तो नेमका कोण आहे, काय सुचवायचंय तुम्हाला? मला असं वाटतं की असे केवळ काही तात्पुरते क्षणिक जे प्रसंग असतात त्याच्यामुळे पूर्वीच्या 20-25 वर्षाच्या सगळ्या इतिहासावरती संपूर्णपणे पडदा टाकणं शक्य होणार नाही आहे। निवडणुकीच्या पुरतं हे सगळं प्रेम आहे आणि शिवसेना भाजपाने सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा असेल, महाराष्ट्र हिताचा मुद्दा असेल, मुंबईच्या हिताचा मुद्दा असेल, महाराष्ट्राचे संकट आलं त्यावेळेला मदत केलेली आहे। त्यामुळे किती खोटा प्रचार वेगवेगळ्या प्रकारांनी केला जातो याची त्यांना जाणीव आहे आणि त्यामुळे चिवड्याची खरी चव कुठली हे नक्की लोक ओळखणार, याच्यात काही शंकाच नाही आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नीलम गोऱ्हेंचं हे मत मान्य नसावं। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र राज ठाकरेंना लाडूची उपमा दिली आहे। राजसाहेबांना हा सगळ्या फराळामध्ये थोडा थोडा अंश दिसतो। त्यांचं खरंच एक हे आहे, बरे तर खूप छान, पण थोडं जरी झालं तर ते चकलीसारखे आहेत, कधी कोणाची मोठ वळवून टाकतील सांगते। राज ठाकरेंच्या मनसेने मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया दिली। राज ठाकरेंना कढीपत्त्याची उपमा देणाऱ्या नीलम गोऱ्हेंना त्याचं महत्त्व ठाऊक नसल्याचा टोला मनसेने लगावला। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला कढीपत्ता आवडत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। इथे चटकदार चिवडा सुद्धा आहे आणि अनेक बाबींचं मिश्रण आहे त्यामध्ये। शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे असं म्हटलेले आहेत की या चिवड्यामधला जो कढीपत्ता आहे त्याला खाता येत नाही, त्याला असं बाजूला काढून ठेवलं जातं। तर त्यांना असं सुचवायचं आहे की राज ठाकरेंना सुद्धा कढीपत्त्याप्रमाणे बाजूला केलं जाईल। कढीपत्ता हा औषधी मानला जातो आपल्या आयुर्वेदामध्ये, त्यामुळे ज्यांचं पोट भरलेलं आहे पैशाने त्यांना ते बाजूलाच काढावं असं वाटतं, पण समाजाला त्याची गरज आहे त्या आयुर्वेदिक औषधाची। आमच्याकडे कढीपत्ता विविध गोष्टींसाठी वापरला जातो। जेवणात कढीपत्ता का टाकला जातो? आता काय, नीलम गोऱ्हे मला वाटतं गृहिणीतनं बाहेर निघालेल्या आहेत, एखाद्या गृहिणीला कढीपत्त्याची किंमत कळते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या त्या कढीपत्त्याची किंमत ही संपूर्ण महाराष्ट्राला कळेल आणि शिंदे सेनेला त्या सगळ्यात जास्त कळेल। कारण मी नेहमी सांगतो, शिंदे सेना ही हा पक्ष निवडणुकांमध्ये वेगळ्या लढलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांची ताकद कोणालाच माहिती आहे। राज ठाकरे महाविकास आघाडीत फिट बसणार नाहीत असं महायुतीचे नेते वारंवार सांगतात। उद्धव ठाकरेंबाबतही असंच भाकीत केलं जात होतं। उद्धव ठाकरे मात्र महाविकास आघाडीत मिसळून गेले। आता राज ठाकरे महाविकास आघाडीच्या एकत्रीकरणाच्या राजकीय चिवड्यात सामील होऊन महाविकास आघाडीची प्रतिष्ठा वाढवतायत का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।